मी आज तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे की तुम्हाला असं वाटेल की आपण मालदीव्समध्ये आहोत. पण हे मालदीव्स नसून हे आहे महाराष्ट्रातील एक ठिकाण. रत्नागिरीमध्ये मी तुम्हाला घेऊन चालले आहे. मस्त असं हे निसर्गरम्य ठिकाण आहे. तर चला तुम्हाला आता सगळे डिटेल्स सांगते. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये वाव स्नेहलमध्ये. मी आणि माझा मुलगा प्रथमेश आम्ही विरारवरून निघालो बोरिवलीला. बोरिवलीवरून AC बसने आम्ही रत्नागिरीला पोचलो आणि रत्नागिरीनंतर तिथून आम्ही रिक्षा करून मालगुंड या गावी गेलो. आणि वाटेत जाताना असे एक बीच लागले. आरेवरे बीच, गणपतीपुळे बीच, त्याचबरोबर भंडारपुळे बीच. असा म्हणजे आपण म्हणतो ना, असा निसर्ग आपण मुंबईमध्ये बघूच शकत नाही. असा निसर्गाचा खूप छान असं सौंदर्य डोळ्यामध्ये साठवत आम्ही निघालो होतो. इथेच कवी केशवसुतांचं मालगुंड हे गाव आहे आणि तिथे त्यांचं स्मारक देखील आहे. त्यांचं जन्मस्थान आहे हे. आम्ही आलो रत्नागिरीच्या मालगुंड या गावी द फन ब्ल्यू ओशन या हॉटेलमध्ये. आतमध्ये भव्य दिव्य अशी लॉबी आहे. आम्ही इथे एक 15-20 मिनिटं रेस्ट केले कारण बरेच दमलेलो होतो. नंतर ब्रेकफास्ट झाला आमचा. लाईट अगदी ब्रेकफास्ट केला आणि मग आम्ही जिथे आता आम्हाला राहायला कॉटेज दिले होते तिथे आम्ही गेलो. आणि फायनली आम्ही आता आमच्या रूममध्ये पोचणार होतो. पण वाटेत जाताना हे मोठी अशी त्यांची एवढी जागा आहे. खूप असं निसर्ग सौंदर्य वातावरण आहे. 41 एकर लँड आहे ह्यांची आणि तिथे त्यांच्या जवळजवळ 100हून अधिक रूम्स आहेत वेगवेगळ्या टाईपच्या. रोडच्या ह्या साईडला आम्ही होतो. एक आहे म्हणजे विदाऊट सीचा व्ह्यू आणि आम्हाला दिलेलं होतं सी व्ह्यूवाल्या रूम्स. तुम्ही बघू शकताय जो प्रवासाचा जो क्षीण होता तो आमचा एका क्षणात दूर झाला जेव्हा आम्ही इथे आलो. असं वाटेल की आपण मालदीव्समध्येच आलेलो आहोत. इथे फ्रेश असं झाडावरून काढलेल्या नारळाचं पाणी प्यायलो आम्ही. इतकी टेस्ट लाजवाब होती की असं आपण मुंबईत कधी पितच नाही. मग आम्ही आमच्या सी फेसिंग रूममध्ये गेलो. बघू शकताय खूप छान फॅसिलिटीज आहेत. ॲम्युनिटीज खूप छान आहेत. इस्त्रीपासून सगळं काही तुम्हाला इथे ते प्रोव्हाइड करतात. आणि बघा व्ह्यू तर बघा. पडदे उघडले की समोर बीच. आहा काय तुम्हाला सांगू, इतकं छान वाटलं. मग नंतर दुपारी आम्ही जरा फिरलो. मस्त असं वाटत होतं की समुद्रकिनारी तिथेच बसून राहावं. व्हेज आणि नॉनव्हेज तुम्हाला जे हवं ते इथे जेवण मिळेल. मी व्हेज थाळी घेतली, प्रथमेशने नॉनव्हेज. येथील जे रूम्स आहेत ते बेसिक 8,000पासून स्टार्ट होतात. 8,000 ते 18,000पर्यंत यांचं पॅकेज असतं विथ ब्रेकफास्ट. लंचनंतर आम्ही परत समुद्रावर फेरफटका मारायला गेलो. म्हणजे तिथेच आहे समुद्र. बाहेर पडायचं आणि बस 1 मिनिटावर समुद्र. मस्त मज्जा करत होतो. म्हणतात ना असं भरपूर ऑक्सिजन घेत होतो आम्ही. आणि तिथे एक छान असं कासव समुद्रकिनारी आलेलं अंडी घालण्यासाठी.
आम्ही हायटीसाठी बोल किधर आहे. त्याच्यामध्ये आम्हाला भजी वगैरे जे काही तुम्हाला पाहिजे ते मिळतं आणि छान असा सनसेट बघत त्या हायटीचा आनंद घेत होतो. खूप मस्त वाटत होतं, रिलॅक्स वाटत होतं. प्रथमच एकीकडे फोनवर गप्पा मारणं चालू होतं आणि मी या निसर्गरम्य वातावरणात मस्त एन्जॉय करत होती की जे असं वातावरण आपल्याला मुंबईत कधीच मिळत नाही. ॲक्च्युली आम्ही विरारला राहतो, आम्हालाही समुद्र खूप अगदी जवळ आहे, पण इथला समुद्र काही खास आहे आणि सनसेट तर वा वा बघायलाच नको, इतका सुरेख. असं वाटत होतं अगदी मनसोक्त जगून घ्यावं इथे आणि खूप सारी एनर्जी घ्यावी ह्या निसर्गाकडून. रात्र झाली आणि मग आम्ही डिनरला गेलो. प्रथमेशने नॉनव्हेज आयटम्स मागवले आणि मी व्हेज. आणि रात्र झाली आणि बस आम्ही झोपलो. दुसऱ्या दिवशीचा नजारा बघा, तुम्ही बघू शकता, इतका सुरेख होता. सकाळी सकाळी एवढं सुरेख दिसतंय, मस्त वाटतं. अनारत ब्रेकफास्ट बघू शकता, किती पाठीमागे बघा किती सुरेख समुद्र. आता आम्ही आमच्या सेफेस्ट प्रॉपर्टीमधून आता दुसऱ्या प्रॉपर्टीत चाललो की जिथे आज हे पूर्ण रिसॉर्ट आम्ही फिरणार आहोत. 41 एकर जागा बघायची आहे. सर्वात प्रथम आम्ही ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टमध्ये सुद्धा तुम्हाला हवं ते इथे ऑर्डर करू शकता आणि त्याचबरोबर बुफे देखील असतं. आता आम्ही आमची प्रॉपर्टी बघायला सुरुवात केली आहे. सर्वात प्रथम इथे यांचं खूप उंचावर असं गणपतीचं देऊळ आहे की जिथून पूर्ण रत्नागिरीचा गणपतीपुळेचा समुद्र आपल्याला बघायला मिळतो. पण पायऱ्या चढताना माझी एवढी दमछाक झाली, एवढा दम लागला, तुम्ही कदाचित श्वास माझा तुम्हाला ऐकायला येईल बोलताना. बघू शकते निसर्गाचं हे विलोभनीय दृश्य. नंतर आम्ही खाली आलो. उतरताना काही दम लागत नाही. खाली आलो, मग तिथे वेगवेगळ्या प्रकारचे रूम्स आहेत. इथे आता जिम देखील आहे. तर इथे यायचं असेल तर तुम्ही नक्की या आणि मस्त रिफ्रेश होऊन जा. स्विमिंग पूल देखील इथे खूप छान मोठा आहे. पूर्ण प्रॉपर्टी फिरायला इथे 2 दिवस नक्कीच जातील. एवढी मोठी प्रॉपर्टी आहे ह्यांची, एका दिवसात तुम्ही बघूच शकणार नाही. आज बरंचसं पाहिलं. नंतर मग आम्ही आता जेवण करतोय. व्हेज आणि नॉनव्हेज अर्थातच. 2 भाज्या, डाळ भात, सगळं स्वीट. संध्याकाळी आम्ही परत बीचवर गेलो. मस्त सुरेख वाटत होतं, छान वाटत होतं. पाणी देखील इथलं इतकं स्वच्छ पाणी आहे.
ब्ल्यू ओशनच्या प्रॉपर्टीपासून अगदी 5 मिनिटावर इथे तुम्ही वॉटर गेम्स देखील आहेत, वॉटर स्पोर्ट्स तुम्ही बघू शकताय. पण आम्ही काही ते खेळलो नाही, आम्ही फक्त असं बघून आलो. आणि आज आम्हाला आता हा संध्याकाळी दुसरा रूम दिला जो टेंटमध्ये होता. पूर्ण बांबूचा असं टेंट आहे, अगदी प्राचीन काळातलं बेड आणि तसं सगळं म्हणतात ना अँटिक लुकचं सगळे फर्निचर आहे. खूप छान असं वाटत होतं ह्या रूममध्ये, टेंटमध्ये. आणि इथून डायरेक्ट समुद्र समोरच बघू शकते. खूप छान रूम होतं, मस्तच. आणि वर असा हा टेंट बघू शकता. तर तुम्ही देखील असे इथे वेगवेगळे रूम्स घेऊ शकता. आणि संध्याकाळचा सनसेट आज आम्ही डायरेक्ट इथूनच बघितला रूममधून. छान वाटत होतं, मस्त एकदम. खाली जरा एक राऊंड मारून आलो मस्तपैकी. हे मी टेंटमधनंच सगळे हे करत होती, बघत होती कसं दिसतंय काय ते. आणि इथेच आम्ही नाश्ता ऑर्डर केला संध्याकाळचा. रात्री जेवून झोपलो आणि उद्या सकाळी लवकर उठायचं होतं. बघा सकाळ झाली आहे. सकाळचा व्ह्यू बघता तुम्ही बघू शकाल, इतका सुरेख दिसतोय. आणि बस आजचं हे आमचा शेवटचा दिवस, म्हणजे आता आम्हाला चेकआउट करायचं होतं. परत हे निसर्गाचं दृश्य डोळ्यामध्ये साठवत होतो. खूप छान वाटत होतं. सकाळी सकाळी मस्त इथे नारळ पाणी प्यायलो, कारण ह्यांच्या नारळ पाण्याला मुंबईतल्या नारळ पाण्यासारखी म्हणजे काय म्हणतात चवच नाही. इतकं सुरेख असं हे नारळ पाणी पिऊन आम्ही तृप्त होऊन इथे आता आम्ही निघालो. ब्रेकफास्ट वगैरे केला आणि आता आम्ही निघालो आहे. आमची रिक्षा बोलवली होती आम्ही, जो येताना आम्हाला जे रिक्षावाले दादा आले होते त्यांनाच आम्ही हायर केलं होतं, ते आले आणि आम्ही निघालो. खूप छान अशा आठवणी घेऊन. बस वाटेत निघताना सुद्धा आम्हाला त्या दादांनी गणपतीपुळ्याच्या देवळाचं दर्शन घडवलं, गणपती बाप्पाचं. आणि ते सुद्धा अगदी पटकन 5 मिनटात आमचं दर्शन झालं. खूप छान वाटलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन. आलोच तर म्हटलं चला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायलाच हवं. तिथला निसर्ग खूप छान आहे, समुद्र खूप छान आहे. आणि बस निघालो आम्ही तिथून बाप्पाचे आशीर्वाद घेऊन मुंबईकडे यायला. वाटेमध्ये आम्हाला परत भंडारपुळे, गणपतीपुळे, त्याचबरोबर आरेवारे बीच लागले की जिथे थांबून आम्ही पिक्स काढत होतो, सेल्फी घेत होतो, व्हिडिओ काढत होतो. तर तुम्ही इथे नक्की ब्ल्यू ओशनला भेट द्या, मस्त या, एन्जॉय करा. खूप छान वाटेल तुम्हाला, अगदी मॉलदीव्जला आल्यासारखंच वाटेल. तर चला आता आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाला. रत्नागिरी स्टेशन आलं, आम्ही गाडी पकडणार आता आणि मुंबईत येणार. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, एक छानशी कमेंट करा. आणि अशा छान व्हिडिओसाठी वाव स्नेहलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया लवकरच.